तुमच्या अंगणात बेलपत्र असेल तर ऐका. बेलपत्र याबद्दल अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील, पण त्याचे खरे धार्मिक महत्व काय आहे? नैसर्गिकरित्या 5, 6 किंवा 7 पानांचे बेलपत्र मिळणं इतकं खास का मानलं जातं? बेलपत्राचा देवी लक्ष्मीशी काय संबंध सांगितला जातो आणि या संबंधितचे काही पारंपरिक उपाय कोणते आहेत? चला या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. सोबतच 5 ते 7 पानांचे दुर्मिळ बेलपत्र घरात लावल्यानं काय घडतं याबद्दलही माहिती जाणून घेऊया. बेलाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, तर ते भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात खूप खास स्थान ठेवतं. आपण त्याचे फायदे, घरात असण्याचे परिणाम आणि यामुळे येणारे आध्यात्मिक अनुभव याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बेलाचं झाड हिंदू धर्मात विशेष मानले जातं. भगवान शिवशंकराला बेलपत्र अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानले जातं. पण हे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर पर्यावरणीय, औषधी आणि आध्यात्मिक दृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. बघूया एक एक मुद्दा. सर्वात आधी बेलाच्या झाडाचे फायदे बघूया. बेलाचं झाड म्हणजे जणू निसर्गाचं औषधाचं भंडार. त्याची पानं, फळं, सालं आणि मुळं यांचा वापर आयुर्वेदात खूप होतो. उदाहरणार्थ पानं, पोटाचे विकार जसं की बद्धकोष्ठता किंवा अपचन यावर बेलपत्राचा रस खूप गुणकारी मानला गेलाय. बेलाचं फळ हे पचन सुधारतं, उलट्या थांबवतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. बेलाचं मूळ किंवा साली याचा वापर दमा, मधुमेह आणि त्वचेच्या आजारांवर होतो. म्हणजेच घरात बेलाचं झाड असेल तर जणू तुमच्या अंगणातच एक आयुर्वेदिक दवाखाना आहे. बेलाचं झाड हे ऑक्सिजन पुरवतं, हवा शुद्ध करतं आणि आजूबाजूचं तापमान थंड ठेवतं. याची सावली तर इतकी गार आणि शांत वाटते की बसावंसं वाटतं. शिवाय त्यांच्या पानांचा सुगंध हवेत एक वेगळीच ताजगी आणतो. बेलाचं झाड दिसायला सुद्धा सुंदर असतं. त्याची हिरवीगार पानं आणि फळं यामुळे घराचं अंगण किंवा बागेचं सौंदर्यही वाढतं. आता आपल्या घरात बेलाचं झाड असेल तर त्याचे काय परिणाम होतात किंवा कोणत्या गोष्टी घडतात? तर बेलाचं झाड घरात असलं की वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात. याला वैज्ञानिक आधार नाही, पण भारतीय संस्कृतीत असं मानलं जातं की बेलाचं झाड नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि घरात शांती, समृद्धी आणतं. बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना आवडतं, म्हणूनच घरात बेलाचं झाड असेल तर रोज पूजेसाठी ताजी पानं मिळतात. यामुळे पूजेची पवित्रता आणि श्रद्धा वाढते. विशेषतः श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण केल्यानं मनाला समाधान मिळतं. बेलाच्या झाडाखाली बसलं की एक वेगळी शांतता जाणवते असं म्हणतात. याला कारण म्हणजे झाडाचा नैसर्गिक सुगंध आणि त्याचे पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम. जर तुम्ही ध्यान किंवा योगा करत असाल तर बेलाच्या झाडाखाली बसून नक्की करा. यामुळे मन एकाग्र होतं. बेलाचं झाड हे आध्यात्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानले जातं. यामागे काही कारणं आणि अनुभव आहेत. बेलपत्र अर्पण करणं हे भगवान शंकरांशी जोडलं गेलेलं आहे. म्हणूनच बेलाचं झाड घरात असलं की रोजच्या पूजेतून आपली शिवाची जवळीक वाढते. असं म्हणतात की बेलपत्र अर्पण केल्यानं मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती होते. शिवाय काही साधकांचं असं म्हणणं आहे की बेलाच्या झाडाच्या सानिध्यात ध्यान केल्यानं कुंडलिनी जागृतीसाठी मदत मिळते. याला वैज्ञानिक आधार नसला तरी आध्यात्मिक दृष्ट्या याला खूप महत्व आहे. आपल्या घरात बेलाचं झाड नसेल तर आपण हे बेलाचं झाड नक्की लावू शकता. बेलाचं झाड लावण्यासाठी पुरेशी जागा हवी. याला सूर्यप्रकाश आणि हवा लागते. शिवाय नियमित पाणी द्यावं, पण माती खूप ओली ठेवू नये. झाडाला पूजेचा भाग बनवावा, पण त्याची काळजीही घ्यावी. पानं तोडताना झाडाला इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बेलाचं झाड घराच्या ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व दिशेला लावणं शुभ मानलं जातं. एवढंच काय, तर बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं. शास्त्रानुसार बेलपत्र अर्पण केल्यानं शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. त्याचबरोबर बेलपत्राचे 3 पानं हे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानले जाते, जे विश्वाच्या निर्मिती, पालन आणि संहाराचं प्रतीक आहे. पुराणानुसार बेलाच्या झाडाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानं पापांचाही नाश होतो आणि आत्म्याला शुद्धी मिळते. भगवान शिवाला बेलपत्र अर्पण केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि जीवनात सकारात्मकता येते असं म्हणतात. शिवाय बेलाचं झाड घरात असल्यास लक्ष्मीचा वास मानला जातो. यामुळे आर्थिक समृद्धी आणि सुखशांती प्राप्त होते असं म्हणतात. शिवाय बेलाच्या झाडाची छाया आणि त्याची पानं यामुळे वातावरणात सकारात्मकता राहते. ही ऊर्जा आपल्याला मिळाली की यामुळे घरातील तणाव, भांडणं कमी होण्यास मदत मिळते असंही सांगितलं जातं. शिवाय स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थक्षेत्राचा वास आहे असं म्हणतात आणि त्याच्या परिक्रमा केल्यानं तीर्थयात्रेचं पुण्य मिळतं.
एका कथेनुसार माता पार्वतीच्या घामाच्या थेंबातून बेलाच्या झाडाची उत्पत्ती झाली असं म्हणतात। या झाडात माता पार्वती विविध रूपात वास करते। मुळात गिरिजा, खोडात माहेश्वरी, फांद्यात दक्षिणायनी आणि पानात देवी पार्वती। तर दुसऱ्या कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिवांनी विष प्राशन केलं, तेव्हा त्यांच्या घशातील जळजळ कमी करण्यासाठी बेलपत्रांचा उपयोग झाला। तेव्हापासूनच बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केलं जातं। एवढंच नाही तर बेलपत्राची 3 पानं भगवान शिवाच्या 3 डोळ्यांचे किंवा सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक मानले जातात। हे झाड सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करते। म्हणूनच बेलाच्या झाडाखाली साधना, तपश्चर्या किंवा भोजन केल्यानं त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं म्हणतात। याही व्यतिरिक्त रविवारी आणि द्वादशीला बेल वृक्षाची पूजा केल्यानं ब्रह्महत्येसारखं महापाप नष्ट होतं असं स्कंद पुराणात सांगितलंय। तर मंडळी, घरात बेलाचं झाड लावल्यानं सकारात्मक ऊर्जाच वाढत नाही तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोष कमी होण्यासही मदत मिळते असं सांगितलं जातं। म्हणूनच बेलाचं झाड घरात असणं हे शुभ मानलं जातं, ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धीही येते। बेलाच्या झाडाचं दर्शन किंवा स्पर्श केल्यानं पापांचा नाश होतो आणि घर यशस्वी बनतं अशीही मान्यता आहे। एवढंच नाही तर उत्तर पश्चिम दिशेला बेलाचं झाड लावल्यास यश आणि कीर्ती वाढते असं म्हणतात। घरात बेलाचं झाड असल्यानं आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे भक्ती आणि ध्यानात एकाग्रता वाढते। शिवाय आरोग्य आणि समृद्धीच्या दृष्टीनेही बेलाचं झाड खूप फायदेकारक आहे, जे आधीच सांगितले। अशी मान्यता आहे की बेलाच्या झाडाजवळ साप येत नाही आणि त्यांच्या सावलीतून जाणाऱ्या शवयात्रेतील आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते। म्हणूनच घरात बेलाचं झाड लावणं हे शुभ मानले जातं आणि ते घराला नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतं। मात्र आपल्या घरात जर बेलाचं झाड असेल तर अष्टमी, अमावस्या, चतुर्थी, चतुर्दशी, संक्रांती आणि सोमवारी बेलपत्र तोडू नये। पूजेसाठी लागणारं बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवावं। बेलाच्या रोपाला पाण्याचा निचरा होणारी माती, नियमित पाणी आणि आर्द्रता आवश्यक आहे, त्यासाठी काळजी घ्यावी। बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ, ताजं आणि 3 पानांचं असावं, हेही लक्षात ठेवावं। शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांचा मऊ भाग वरच्या दिशेला असावा। शिवाय कोणतेही आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी ज्योतिषी किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा। तर मंडळी, बेलाचं झाड घरात लावल्यानं आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक लाभ मिळतातच। हे झाड सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य आणतं। त्याचबरोबर भगवान शिवाच्या कृपेनं भक्तांच्या सर्व इच्छाही पूर्ण करतं। त्याची पूजा आणि देखभाल नियमित केल्यास घरात सुख, शांती आणि यश कायम टिकून राहू शकतं। तर मंडळी, आपल्या घरातही बेलपत्राचं झाड आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आतापर्यंत आपण बेलाच्या झाडाचे धार्मिक महत्त्व आणि विविध फायदे जाणून घेतले, पण कधी नैसर्गिकरित्या 5, 6 किंवा 7 पानांचं बेलपत्र पाहिलंय का? तर पुढच्या भागात अशा दुर्मिळ बेलपत्राच्या पारंपरिक श्रद्धा आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया। सामान्यतः एका बेलपत्रात 3 पानं असतात, परंतु 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे फार दुर्मिळ असल्यानं सध्या याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। शास्त्रामध्ये अखंड 5 ते 7 पानांचं बेलपत्र सर्वात शुभ आणि चमत्कारिक मानलं गेलंय। हे बेलपत्र शिवपूजेत विशेष महत्त्वाचं मानलं जातं। मात्र 5 पानांचं बेलपत्र सहजासहजी मिळत नाही। हे झाड तुमच्याकडेही असेल किंवा तुम्हालाही लावायचं असेल तर याचे चमत्कार चला जाणून घेऊया। खरं तर बेलपत्राचे 4 प्रकार आहेत, त्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वही आहे। अखंड बेलपत्र, 3 पानांचं बेलपत्र किंवा 6 ते 21 पानांचं बेलपत्र आणि 1 पांढरं बेलपत्र। या सर्व बेलपानांचं स्वतःचं आध्यात्मिक महत्त्व आहे। बेलाष्टकामध्ये अखंड बेलपत्राचं वर्णन आढळतं। हे स्वतःच लक्ष्मी सिद्ध मानलं गेलंय। एकमुखी रुद्राक्षाप्रमाणेच याचे स्वतःचे विशेष महत्त्व असल्याचंही सांगितलं जातं। यामुळे वास्तुदोषही दूर होऊ शकतात आणि भगवान शंकराला हे बेलपत्र अर्पण केल्यानं विशेष लाभही मिळू शकतात असं म्हणतात। बेल वृक्ष हे भगवान शिवाचं रूप आहे, त्याला श्रीवृक्ष असंही म्हणतात। शिवाय हे झाड देवी लक्ष्मीच्या रूपात आहे, म्हणून जो भक्त बेल वृक्षाची सेवा करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं म्हणतात। 3 पेक्षा जास्त पत्र असलेले बेल हे क्वचितच आढळतात। शास्त्रामध्ये 5 पानं असलेले बेलपत्र सर्वोत्तम मानले जातात। वास्तविकता हे 5 पानांचं बेलपत्र हे पंचदेवांचं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, गणेश आणि माता भगवती यांचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच असं म्हटलं जातं की 5 पानांचं बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्यास ते लगेचच प्रसन्न होतात आणि आशीर्वादही देतात आणि प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण करू शकतात। याचबरोबर 5 पानांच्या बेलपत्राचे काही उपायही शास्त्रात सांगण्यात आले।
जे केल्यानं आरोग्यापासून तर लग्नापर्यंतचे सर्व अडथळेही दूर होऊ शकतात. याचबरोबर असं मानलं जातं की 5 पानाचं किंवा 7 पानांचं अखंड बेलपत्र हे भगवान शंकरांना अर्पण केल्यानंतर ते घराच्या मुख्य दरवाजात बांधून ठेवावं किंवा पूजास्थळी ठेवावं, किंवा दैनिक पूजा करताना वाचायची धार्मिक पुस्तकं असेल तर त्यात ठेवल्यानं देखील आपल्याला फायदे मिळू शकतात, किंवा तिजोरीत किंवा कपाटात व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यानं सुद्धा विविध प्रकारचे प्रभावी परिणाम यामुळे प्राप्त होऊ शकतात. अशी झाडं भारतात दशलक्षांमध्येही एक आढळतात. ही झाडं प्रामुख्यानं नेपाळमध्ये आढळतात. आता सध्या ही आपल्याकडेही आढळू लागले. भगवान शंकराच्या त्रिशूळ त्रिनेत्र सोबतच बेलाच्या 3 पानांचं वर्णन आढळतं. तर बेलपत्राच्या 12 पानांना 12 ज्योतिर्लिंगासारखं महत्त्व दिलं गेलंय. बहुतेक बेलपत्र 3 तोंडी असतात. त्यात अधिक पानं असलेले बेलपत्र हे केवळ भाग्यवान भक्तांनाच मिळते असं म्हणतात. हे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं भक्तांना अनंत फळ प्राप्त होतात असंही सांगितलं जातं. आता तुम्हालाही तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असेल तर 5 बेलपत्रांच्या पानाचा उपाय तुम्ही करू शकता. हे अखंड बेलपत्र आहे. सोमवारी सकाळी उठून स्नान करून दूध आणि मध सोबतच 5 बेलपत्राची पानं भगवान शिवशंकराला अर्पण करावी. असं केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हा उपाय तब्बल 11 सोमवारपर्यंत आवर्जून करावा. यामुळे निश्चितच फलप्राप्ती होऊ शकते. प्रत्येक सोमवारी आपली इच्छा सांगताना भगवान शंकराला 5 पानांचं बेलपत्र आणि दूध आणि मध आवर्जून अर्पण करावं. लवकरच यामुळे इच्छापूर्ती होऊ शकते असं म्हणतात. शिवाय श्रावण आपल्या जीवनात आनंद घेऊन येतो. विविध सण उत्सव त्यानिमित्तानं निसर्गाशी संवाद साधण्याची चांगली संधी आपल्याला मिळत असते. परंपरा म्हणून आपण अनेक गोष्टी करत असलो तरी यामागे आरोग्याचंही शास्त्र असल्याचं नव्या संशोधनावरून पुढे आलंय. श्रावण आला की आपल्याकडे बेलाच्या झाडाभोवती गर्दी जमते. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील शिवपूजन हे अत्यंत शुभ मानले जातात. यामध्ये 3 पानं असलेले बेल महादेवाला वाहनं म्हणजे आपल्यातील 3 गुण त्यांना वाहनं अशी मान्यता आहे. महादेव शिवशंकरांना बेल अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यातील शिवपूजनासह दररोज बेलाचं पान वाहण्याला विशेष महत्त्व असल्याचं शिवपुराण सांगतं. स्कंदपुराणाच्या कथेनुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचा थेंब मंदरांचल पर्वतावर पडला. त्यामुळे तेथे एक वनस्पती वाढली जी पुढे बेलपत्राच्या झाडात रूपांतरित झाली. अशी मान्यता आहे की या वृक्षाच्या प्रत्येक भागात देवीचा वास आहे. त्यामुळे महादेवांना हे अतिप्रिय आहे आणि महादेवांची पूजा करताना बेलपत्र वापरणं हे महत्त्वाचं मानलं गेलंय. बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं कारण बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्यानं बुद्धी कौशल्यही वाढतं. या झाडाचं पूजन केल्यानं महादेव प्रसन्न होतात. त्याचबरोबर बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी बसून अंघोळ करणं म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात अंघोळ करण्यासमान मानलं गेलंय. आता तुमच्याकडे 3 पानांचं बेलपत्र असेल किंवा अखंड बेलपत्र असेल किंवा 6 ते 21 पानांचं बेलपत्र असेल तरी या बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून हे बेलपत्राचं झाड योग्य दिशेनं असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शास्त्रानुसार बेलाचं झाड किंवा रोप हे घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असेल तर यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते आणि घरात राहणारे सदस्य अधिक तेजस्वी आणि ऊर्जावान बनतात असेही अनुभव बऱ्याच जणांना आलेत. सामान्यतः एका बेलपत्रात 3 पानं असतात, परंतु 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे फार दुर्लभ असल्यानं सध्या याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. शास्त्रामध्ये अखंड 5 ते 7 पानांचं बेलपत्र हे सर्वात शुभ आणि चमत्कारिक मानलं गेलंय. हे बेलपत्र शिवपूजेत विशेष महत्त्वाचं मानलं जातं. मात्र 5 पानांचं बेलपत्र सहजासहजी मिळत नाही. हे झाड आपल्याकडेही असेल किंवा तुम्हालाही लावायचं असेल तर त्याची योग्य दिशा महत्त्वाची ठरते. बेलपत्रामध्ये नकारात्मक ऊर्जा शुद्ध करण्याची आणि दूर करण्याची शक्ती आहे. म्हणून हे झाड पश्चिम दिशेला ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. शिवाय बेलपत्राची उपस्थिती मनाला शांत करते आणि घरात शांतता आणि स्थिरता आणते. आता सूर्य पश्चिमेला मावळतो. सूर्यास्त हा दिवसाचा शेवट आणि नवीन दिवसाची सुरुवात मानली गेली. म्हणूनच हे बदलाचे आणि नवीन जीवनाच्या सुरुवातीचे प्रतीक देखील मानले जाते. म्हणून पश्चिम दिशा ही शांत आणि स्थिरतेचं प्रतीक मानली गेले. त्यामुळे बेलपत्र घराच्या पश्चिम दिशेला ठेवणंही महत्त्वाचं ठरतं. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली गेली म्हणजे मृत्यूची दिशा. बेलपत्र या दिशेला ठेवल्यानं व्यक्तीचे ग्रहदोष दूर होऊ शकतात. आपल्याला अपेक्षित परिणाम यामुळे सुद्धा मिळू शकतात असेही म्हटलं जातं.
शिवाय बेलपत्राला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं आणि हे भगवान शिवाला अर्पण केलं जातं. बेलपत्राला पवित्र मानलं जातं आणि ते पूजास्थान किंवा मंदिरामध्ये ठेवणं सुद्धा शुभ मानलं जातं. शयनकक्ष, विश्रांती आणि झोपेची जागा मानली गेली. त्यामुळे या ठिकाणी बेलपत्र ठेवल्यानं व्यक्तीची झोप चांगली होते आणि घरात सकारात्मक ऊर्जाही येते असं म्हणतात. त्यामुळे घरात जर बेलाचं झाड असेल, रोप असेल तर तुम्ही घरात बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता असं शास्त्र सांगतं. मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. शिवाय बेलपत्र हे भगवान शिवाचं प्रतीक मानलं गेलं, त्यामुळे पूजा खोलीत बेलपत्र आवर्जून ठेवावं. पूजा घरात बेलपत्र ठेवल्यानं देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि शुभ फळ मिळू शकतात असेही म्हटलं गेलंय. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बेलाचं वृक्ष असेल, मग ते कितीही पानांचं असो, बेलपत्राजवळ दिवा लावणं शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की या झाडाजवळ दिवा लावल्यानं घरात सुख समृद्धी येते. शिवाय प्रत्येक झाड किंवा रोपाजवळ दिवा लावल्यानं वेगवेगळे फायदे होतात. बेलपत्राच्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यानं बेलाच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं भगवान शिव आणि माता लक्ष्मीचीही आशीर्वाद मिळतात. त्यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यताही असते. घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते. शिवाय गरिबी, कर्ज, अतिरिक्त खर्च इत्यादी समस्यांपासूनही आपल्याला मुक्ती मिळू शकते असं मानलं जातं. याचबरोबर बेलपत्राच्या रोपाजवळ दिवा लावल्यानं भगवान शंकरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या कृपेनं जीवनातील दुःख दूर होतात. जीवनात आनंद येतो आणि प्रत्येक कामात यशाची सुरुवात होते. असे अनुभव बऱ्याच जणांना आले. मात्र बेलपत्राचं झाड तुम्हालाही लावायचं असेल तर या दिशा योग्य ठरू शकतात आणि त्याआधी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता. मात्र बेलपत्र जर आपल्या घरामध्ये असेल तर ते बेलपत्र कधी तोडू नये. बेलाचे पान हे आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पानं तोडताना भगवान शिवाचं नामस्मरण करावं. याशिवाय चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत, अमावस्या या तिथींना अजिबात बेलाची पानं तोडू नये. शिवाय सोमवारी सुद्धा बेलाची पानं तोडू नयेत असं सांगितलं जातं. 3 पान असलेलं बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करावं. मात्र 3 पान नसलेलं बेलाचं पान शंकरांना कधीही वाहू नये. अर्थात त्यापेक्षा जास्त पानं म्हणजे अखंड बेलपत्र असेल तर ते भगवान शिवाला आवर्जून व्हावं. यामुळे नक्कीच आपल्याला लाभ मिळू शकतात आणि भगवान शिव प्रसन्न होऊ शकतात. मात्र कोणतंही बेलाचं पान भगवान शिवाला अर्पण करताना ते खंडित नसावं. भगवान शिवाला बेलाचं पान अर्पण करताना ते पाण्यानं स्वच्छ धुवावं. शक्य असल्यास टिळक लावावा किंवा आपल्या श्रद्धेनुसार ओम किंवा ओम नमः शिवाय हे सुद्धा लिहिलं जाऊ शकतं आणि त्यानंतरच बेलाच्या पानाचा गुडगुडीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा. या दरम्यान ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप आवर्जून करावा. तर अशा प्रकारे अखंड बेलपत्राचे हे चमत्कारिक अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवू शकता. आता दुर्मिळ बेलपत्राबद्दलच्या पारंपरिक मान्यता आपण पाहिल्या. या महासंग्रहाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात आपण जाणून घेऊया बेलपत्राचा देवी लक्ष्मीशी जोडला जाणारा संबंध आणि त्या संबंधित सांगितले जाणारे काही पारंपरिक उपाय सुद्धा. बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो असं तुम्ही कधी ऐकलंय का? पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या झाडामध्ये केवळ भगवान शंकरच नव्हे तर माता लक्ष्मीचाही वास असतो. म्हणूनच श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची उपासना केल्यास एकाच वेळी शिवकृपा आणि लक्ष्मी कृपाही प्राप्त होते असं सांगितलं जातं. पण देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलाचं झाड फक्त पूजायलाच नको तर त्यावर काही विशिष्ट उपायही करायला हवेत. कारण श्रावण महिना म्हणजे भक्ती, उपासना आणि देवपूजेचा महिना. या पवित्र महिन्यात काही झाडांना आणि त्यातील प्रत्येक पानालाही विशेष महत्त्व असतं. पण या सगळ्यात जे झाड सर्वश्रेष्ठ मानलं जातं ते म्हणजे बेलाचं झाड. मग श्रावण महिन्यात बेलाचे कोणते उपाय केल्यानं घरात लक्ष्मीचा वास कायम राहील? कोणत्या वेळी आणि कसे बेलाचे पान अर्पण केल्यास इच्छापूर्ती होईल? आणि याच बेलाच्या झाडाखाली बसून केलेला एक उपाय आपल्या आयुष्यात चमत्कार कसा घडवेल हेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ज्यांना असं कायम वाटतं पैसा टिकत नाही, सतत कर्ज वाढतंय, कामामध्ये अडथळे येत आहेत आणि कोणतंही काम मनासारखं होत नाही, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यात तुम्हाला मिळणार आहेत श्रावणात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय, तेही बेलाच्या झाडाच्या माध्यमातून. हिंदू पौराणिक कथेनुसार बेलवृक्ष हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यात माता लक्ष्मी तसेच भगवान शिव यांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. विशेषतः श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची पूजा आणि बेलांचा उपयोग यांना विशेष महत्त्व आहे. बेलवृक्षाला श्रीवृक्ष म्हणूनही संबोधले जातं, जे समृद्धी, सौभाग्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे.
आता बेलवृक्षात लक्ष्मीचा वास कसा मानला जातो? तर बेलवृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. यामागे पौराणिक कथा आणि काही धार्मिक मान्यता आहेत. एका प्राचीन कथेनुसार माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू एकदा पृथ्वीवर भ्रमण करत होते. प्रवासात थकलेल्या लक्ष्मीनं बेलाच्या झाडाखाली विश्रांती घेतली. त्या झाडाच्या शांत आणि सात्विक वातावरणानं देवी लक्ष्मी इतक्या प्रसन्न झाल्या की त्यांनी त्या वृक्षाला आपलं निवासस्थान बनवलं. तेव्हापासूनच बेल वृक्षात लक्ष्मीचा वास आहे अशी श्रद्धा निर्माण झाली. आणखी एका कथेनुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रकट झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाखाली उभ्या राहिल्या आणि तिथूनच त्यांनी भगवान श्रीहरी विष्णू सोबत संवाद केला. यामुळे बेलवृक्ष श्रीवृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला अशी ही मान्यता आहे. शिवपुराणात बेलपत्राला भगवान शिवाचे प्रिय अर्पण मानले जाते. 3 पानांचा समूह असलेल्या स्वरूपातील बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं ते प्रसन्न होतात आणि शिवाच्या कृपेनं लक्ष्मी भक्तांच्या घरी वास करते अशी मान्यता आहे. बेलपत्रात त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम आणि त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीकही मानलं जातं. यामुळे बेलपत्र अर्पण केल्यानं सर्व देवतांची कृपा प्राप्त होते, विशेषतः लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं सांगितलं जातं. शिवाय बेलवृक्षाची पानं, फळं आणि मुळं औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. यामुळे हा वृक्ष सात्विक आणि पवित्र मानला जातो. देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता असल्यानं तिचा संबंध बेलवृक्षाशी जोडला गेलाय. शिवाय बेलवृक्षाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते, ज्यामुळे लक्ष्मी आकर्षित होते असं सांगितलं जातं. आता श्रावण महिन्यात बेलपत्राचं महत्त्व किती आहे? तर श्रावण हा भगवान शिवाचा प्रिय महिना आहे आणि बेलपत्र हे भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. याच काळात देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा विशेष फलदायी मानली जाते. त्यासाठी भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा गाढ संबंध असल्याचं सांगितलं जातं. भगवान शिवाला प्रसन्न केल्यानं भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघेही भक्तांवर कृपाशील होतात आणि बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते असं सांगितलं जातं. श्रावणात शिवपूजन आणि बेलपत्र अर्पण केल्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांतीही येते. श्रावणात निसर्ग हिरवागार आणि सात्विक असतो. बेलवृक्षाची पानंही या काळात ताजी आणि शुद्ध असतात. त्यामुळे त्यांचा पूजेत उपयोग केल्यानं आध्यात्मिक लाभ मिळतो. म्हणूनच श्रावण महिन्यात बेलवृक्षाची पूजा केल्यानं पर्यावरण संरक्षण आणि आध्यात्मिक उन्नती दोन्ही साध्य होतात असं सांगितलं जातं. आता श्रावण महिन्यात बेलपत्र कसं वापरावं? तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी श्रावणात बेलपत्र आणि बेलवृक्षाचा उपयोग करावा. पण ते कसं तोडावं? तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. बेलपत्र तोडण्यापूर्वी झाडाला प्रणाम करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून त्रिदल पत्र तोडावे, जे तुटलेले किंवा खराब नसावे. आता हे अर्पण कसे करावे? तर बेलपत्र पाण्यानं धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. पत्राचा खालचा भाग म्हणजे देठ शिवलिंगाकडे आणि वरचा भाग बाहेरच्या दिशेनं असावा. अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा. बेलपत्रावर चंदनाचा लेप लावावा किंवा अक्षता ठेवाव्यात. काही ठिकाणी या बेलपत्रावर श्रीम हे अक्षर लिहूनही अर्पण केलं जातं. आता बेलवृक्षाची पूजा कशी करावी? तर बेलाच्या झाडाच्या मुळाशी स्वच्छता ठेवावी. मुळाला पाणी, दूध किंवा गंगाजल अर्पण करावं. झाडाला हळद, कुंकू, फुलं, अक्षता आणि धूप अर्पण करावेत. संध्याकाळी झाडाखाली तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि श्री लक्ष्मी नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या झाडाखाली बसून श्री सुक्त, लक्ष्मी सुक्त किंवा शिवतांडव स्तोत्राचंही पठण केलं जाऊ शकतं. आता श्रावण महिन्यात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बेलाचे काही विशेष उपाय आहे का? तर शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष वार आहे. या दिवशी बेलाच्या झाडाखाली खडीसाखर आणि खवा यांचा नैवेद्य ठेवावा. त्यानंतर तो गरजूंना वाटून द्यावा. बेलपत्रावर हळद किंवा चंदनानं श्रीम किंवा ओम असं लिहून ते लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवावं आणि पूजा करावी. याचबरोबर श्रावणात प्रत्येक सोमवारी बेलाच्या मुळाशी दूध मिश्रित पाणी अर्पण करावं. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान शिव दोघांचीही कृपा मिळते. किंवा आपण बेलवृक्षाखाली बसून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. श्रावणाच्या सोमवारी बेलपत्र अर्पणाचा संकल्प करावा. संकल्प पूर्ण झाल्यावर शेवटच्या सोमवारी किंवा महिन्याच्या शेवटी गरजूंना दान करावं.
आता तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर बेलपत्र तोडताना, अर्पण करताना आणि पूजा करताना मन, शरीर आणि वातावरण शुद्ध ठेवावं. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. पूजास्थान स्वच्छ ठेवावं आणि तिथेही धूप दीप लावावेत. पूजा श्रद्धेनं आणि निस्वार्थ भावनेनं करावी. लोभ किंवा स्वार्थी हेतू ठेवू नये. देवी लक्ष्मी ही सात्विक समृद्धीची देवता आहे, त्यामुळे मनात सकारात्मक विचार ठेवावेत. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात गरजूंना अन्न, वस्त्र, धन किंवा औषधांचं दान करावं. शुक्रवारी किंवा सोमवारी दान केल्यास अधिक पुण्य मिळतं, अशी ही मान्यता आहे. याही व्यतिरिक्त श्रावण महिन्यात रोज किंवा प्रत्येक सोमवारी बेलपत्र अर्पण करून पूजा नियमित करावी आणि एकदा संकल्प घेतल्यानंतर तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आता बेलपत्र श्रावण महिन्यात तोडताना विशेष काळजी घ्यावी. ती म्हणजे बेलपत्र ताजे, न तुटलेले आणि खराब नसावे. जुन्या किंवा कोमेजलेल्या पानांचा उपयोग करू नये. पत्र तोडताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बेलपत्र सकाळी लवकर तोडावं. संध्याकाळनंतर किंवा रात्री हे बेलपत्र अजिबात तोडू नये, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते, अशी ही मान्यता आहे. पत्र तोडल्यानंतर लगेचच अर्पण करावं, जास्त वेळ ठेवू नये. शिवाय बेलपत्र अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरील पाणी किंवा दूध घरी आणून तुळशीला अर्पण करावं किंवा स्वतः प्राशन करावं. नैवेद्य म्हणून ठेवलेले अन्न प्रथम देवाला अर्पण करावे आणि नंतरच प्रसाद म्हणून ग्रहण करावे. तर देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची विशेष कृपा मिळवण्यासाठी आपण श्रावण महिन्यात बेलपत्र आणि बेलवृक्षाची पूजा नक्की करावी. यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होते. बेलवृक्षाखाली ध्यान किंवा पूजा केल्यानेही मन शांत आणि एकाग्र होतं. कुटुंबात सौहार्द आणि प्रेम वाढतं. भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेनं भक्तांना मोक्षप्राप्तीचे मार्ग सुलभ होतात, असंही सांगितलं जातं. तर बेलवृक्ष आणि बेलपत्र हे हिंदू धर्मात पवित्र आणि समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणूनच श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण करून आणि बेलवृक्षाची पूजा करून भगवान शिव आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा आपण प्राप्त करू शकता. मात्र हे उपाय श्रद्धेनं केल्यास जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नक्कीच प्राप्त होईल. हे उपाय आणि नियम पाळून भक्तिभावानं तुम्ही ही पूजा केली तर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत करेल. तर मंडळी, बेलाच्या झाडाबद्दल हा संपूर्ण महासंग्रह तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बेलाच्या झाडाचं महत्त्व आणि विविध उपयोग आज आपण जाणून घेतले. त्यातही 5 ते 7 पानांच्या दुर्मिळ बेलपत्राबद्दलच्या काही पारंपरिक श्रद्धा जाणून घेतल्या आणि बेलपत्राशी संबंधित काही आध्यात्मिक उपाय आणि मान्यता सुद्धा बघितल्या. पण लक्षात ठेवा, धार्मिक परंपरा आणि उपाय हे श्रद्धेचा भाग आहे. त्यांचा उद्देश सकारात्मक विचार, सात्विक जीवन आणि ईश्वर भक्ती अधिक दृढ करणं हा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि तुमच्या अंगणात बेलपत्र असेल, ते 3 पानांचं आहे की 5 ते 7 पानांचं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांनाही नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.